माझं आयुष्य हीच माझी शाळा आणि हेच माझं कॉलेज. तशी बऱ्याच ठिकाणी शिकले मी. या कधीतरी घरी निवांत बोलूया. पण तुमची डिग्री. माझं ना खूप डोकं चढलं मिस्टर अजय. आपण नंतर बोलूया. ओके. गुड बाय. अरे काका काकू, बराच वेळ झाला का येऊ? हो, म्हणजे तू गेलास आणि आलो आम्ही, म्हणजे झालाच की बराच वेळ. अरे तुला भेटायलाच थांबलोय आम्ही. सॉरी, मला जरा जावं लागलं. आई कशी आहे? बरं आहेत, शांत झोपलाय. लगत झालं ना अजय सगळं. आम्ही ऐकलं आणि टेन्शनच आलं रे आम्हाला. डॉक्टर म्हणाले होते की 1-2 दिवसात ऑपरेशन करावं लागेल. इतकं सगळं घाईघाईत करावं लागणार होतं याची आम्हाला कल्पना नव्हती. टेन्शन आलं असेल ना तुला? हो, पण लकीली डॉक्टर्सने पटापट डिसिजन्स घेतले. आणि हॉस्पिटलही तसं बरं वाटतंय. म्हणजे महाग असू शकेल, तरी रूमचं भाडं किती रे? मी अजून चौकशी केली नाही. अरे डिपॉझिट तर भरलं असशील ना? नाही म्हणजे हल्ली डिपॉझिट भरल्याशिवाय पेशंटला हातही लावत नाही. मंजुषा, बरं अजय, काहीही लागलं तरी कळव, आम्ही आहोत. संकोच नको करू. थँक्यू. कसं आहे ना, अशा वेळेला हक्काची जवळची माणसं लागतात बरोबर. कितीही पैसा ओतला तरी अशी माणसं नाही ना मिळत. अगदी बरोबर. आज नेहाची खूप मदत झाली मला. अजय प्लीज. मदत काय? हो ना, मदत कसली? हे बघ, पण तुम्ही दोघं कायम एकमेकांना असे सपोर्ट करत राहा. निघूया? हो, आम्ही निघतो आता. तू थांबणारच असशील ना नेहा? हो, तुम्ही वा पुढे. बर, पण अंधार पडायला लागलाय. एकटी काकू, मी सोडून तिला, काळजी करू नका. अजय, पण निघताना आठवणीने फोन करा. हो. आणि उद्या आम्ही येऊच परत. चल. टेक केअर. ओके. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते.
हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.